येस. इक्वालिटी बद्दल सर आता आपण बोलूया, की मुळात मगाशी आपला थोडंसं याच्याबद्दल डिस्कशन झालेलं होतं, की रिझर्व्हेशन ही जी कॉन्सेप्ट इक्वालिटी राहावी म्हणून आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्क्लूड करण्यात आलेली होती. तर आपण ही इक्वालिटी जपण्यात सक्सेसफुल झालेलो आहोत का? आणि जर हो, तर मग ह्या सक्सेसचे पॅरामीटर्स काय आहेत? प्रिॲम्बल मध्ये काय म्हटलंय? अँड टू सिक्युअर टू ऑल इट्स सिटीजन्स इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी अँड टू प्रमोट वगैरे वगैरे. इक्वालिटी म्हणजे समानता ही फक्त स्टेटस मध्ये आणि ऑपॉर्च्युनिटी मध्ये दिली आहे. उद्या जर म्हटलं मी की मला राजेश खन्नासारखं दिसायला हवं कारण इक्वालिटीचा राईट आहे, मी राजेश खन्ना का म्हणतो? तो माझ्या वेळचा माणूस होता म्हणून. असो, माझं वय किती आहे ह्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. फॅक्ट रिमेन्स की इक्वालिटी तुम्ही वाटेल त्या बाबतीत नाही मागू शकत. मला टाटाची इक्वालिटी द्या, कुठून देणार आहे टाटा बिर्लाची इक्वालिटी? यू कॅन्ट गेट इट. यू हॅव इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. या दोन इक्वालिटीजना अर्थ दिला गेलेला आहे आपल्या घटनेतल्या 15व्या आणि 16व्या आर्टिकलमध्ये प्रामुख्याने. इतर ठिकाणी दिला गेलेला आहे, पण प्रामुख्याने आपण आर्टिकल 15 मध्ये याचा अर्थ शोधतो किंवा आर्टिकल 16 मध्ये शोधतो. आर्टिकल 15 तुम्हाला इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी देण्याकरता एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटी ची प्रामुख्याने बोलणी करते. Let me show you what Article 15 says. Article 15 is talking about prohibition of discrimination on the ground of religion, race, caste, sex, or place of birth. कशा बाबतीत? The state shall not discriminate against any citizen only on the ground of religion, race, caste, sex, or place of birth. Only हा शब्द वापरलाय. That's the operative word. It can deny you any of these things, but only because you belong to a certain caste or a certain religion or a certain sex, it cannot deny you. पण पुढे जाऊन काय म्हणतात? No citizen shall be denied only on the grounds of religion, caste, sex, वगैरे वगैरे, be subject to disability, liability, or restrictions in access to shops, public restaurants, hotels, public entertainment, use of wells, tanks, bathing ghats वगैरे. इक्वालिटी ऑफ स्टेटस दिला जातोय तुम्हाला या पद्धतीने. पुढे बघा, नथिंग शॅल prevent the state from making special provision for women and children. पुन्हा इक्वालिटी ऑफ स्टेटस, पुरुषांशी इक्वल स्टेटस देण्याकरता किंवा बायकांना त्यांच्या हिस्टॉरिकली सप्रेस्ड कंडिशन मधून बाहेर काढण्याकरता त्यांना देण्यात आलेला अधिकार. पुढे जाऊन नथिंग शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग स्पेशल प्रोव्हिजन, इथे बघा, फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ एनी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स or for scheduled caste and scheduled tribe. थोडक्यात बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स करता, शेड्यूल कास्ट करता आणि शेड्यूल ट्राईब करता स्पेशल लॉ करायचा अधिकार आहे. थोडक्यात इक्वालिटी देऊ, पण बॅकवर्ड क्लासला, शेड्यूल कास्टला, शेड्यूल ट्राईब करता वेगळा लॉ करायचा अधिकार असू शकतो. हा इक्वालिटीच्या विपरीत कॉन्सेप्ट असू शकतो. In fact, there is a debate in many Supreme Court judgments ki is this an exception to the rule of equality or is it equality's aspect? आणि थँकफुली सुप्रीम कोर्टाचं फायनल कन्क्लुजन, अजूनही अधूनमधून वेगळे सूर येतात, पण फायनल कन्क्लुजन हे आहे की हा इक्वालिटीचा भाग आहे, इक्वालिटीला एक्सेप्शन नाही आहे. समान अधिकार शिक्षणामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि सोशली बॅकवर्ड क्लासला देणं हा काही एक्सेप्शन म्हणून नका बघू, इक्वालिटीचा भाग म्हणून बघा, अशा तऱ्हेचं भाष्य सुप्रीम कोर्टाचं आहे. आता
एक तात्कालिक उदाहरण द्यायचं म्हणून आपण जर बोलायचं तर फॉर अ मिनिट लेट अस कन्सिडर द मराठा रिझर्वेशन केस दॅट इज गोइंग ऑन. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये याचा अर्थ आपण लावूया. ॲज यू नो, वेन आय आर्ग्यूड द मराठा मॅटर, आय आर्ग्यूड अगेन्स्ट द लॉ, की हा लॉ बरोबर नाही. म्हणजे थोडक्यात माझं आर्ग्युमेंट वॉज नॉट इन फेवर ऑफ ग्रांटिंग ऑफ बेनिफिट टू द मराठा. त्याच्यातलं एक जे मोठं आर्ग्युमेंट होतं, जे माझ्या मते हायकोर्टाने बरोबर नाही ठरवलं आणि दॅट इज नॉट करेक्ट, म्हणजे द जजमेंट इज रॉंग. आय स्टील थिंक आय वॉज राईट आणि हे सुप्रीम कोर्टात आता डिसाईड होईल जेव्हा तिथे होईल. दॅट वॉज दिस, की 3च क्लासेस आपल्या घटनेत अभिप्रेत आहेत. पहिला क्लास शेड्यूल कास्टचा, दुसरा क्लास शेड्यूल ट्राईबचा. यांचे अर्थ काय ते दिलेलं आहे. कोण शेड्यूल कास्ट मध्ये असू शकतो, कोण शेड्यूल ट्राईब मध्ये असू शकतो, हॅज बीन गिव्हन. यांना किती रिझर्वेशन देता येतं तेही सुप्रीम कोर्टच्या विविध जजमेंट्स मधून पर्सेंटेजेस ठरले आहेत. आणि तिसरा क्लास इज अ क्लास कॉल्ड सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास या शब्दाला धरून प्रत्येक राज्याने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या वेगळं जाऊन इतर लोकांना बेनिफिट्स देऊ केले. 50 साली चंपकम दोराई राजांच्या केसमध्ये ब्राह्मणांना त्या क्लासमध्ये घालून बेनिफिट दिल्या गेले होते. इट वॉज हेल्ड टू बी इलिगल लेटर ऑन, पण तो भाग सोडून दे. आजही महाराष्ट्रामध्ये आपण ओबीसी म्हणतो, अदर बॅकवर्ड क्लास, त्याच्यामध्ये हा सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेसचा भाग असणाऱ्या लोकांकरता निर्माण केलेले क्लासेस. आता ते अनेक आहेत, पण महाराष्ट्र सरकारने मराठ्यांच्या करता रिझर्वेशन करताना शेड्यूल कास्ट नाही, ते शेड्यूल ट्राईब नाहीत, ते सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असतील पण ओबीसी नाहीत, ते वेगळेच आहेत आणि त्यांच्याकरता आम्ही एक क्लास बनवतो, अशा तऱ्हेचा लॉ पास केला. वन ऑफ द चॅलेंजेस दॅट वी रेज्ड अँड विच वी आर्ग्यूड वॉज दिस, की कॉन्स्टिट्यूशन मध्ये फक्त 3च वर्ग असताना तुम्ही या 4था वर्ग कुठून काढता? नाही, पण ते दलित आहेत, ते पीडित आहेत, कबूल, पण दिस इज एक्झॅक्टली व्हॉट अ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास इज. जर हे आर्ग्युमेंट असेल की मराठा समाजाला ऐश्वर्य नाही किंवा त्यांना शिक्षणामध्ये त्यांच्या मुलांना मागासलेले आहेत किंवा सामाजिक दृष्ट्या ते मागासलेले आहेत, तर त्यांना तुम्ही सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासमध्ये न बसवता, ओबीसी मध्ये न बसवता बाहेर का वेगळं रिझर्वेशन देता? याचं उत्तर पॉलिटिकल होतं. बाहेर अशा करता दिलं कारण ओबीसीत बसवलं असतं तर ओबीसीच्या कोट्यामध्ये जितकं रिझर्वेशन आहे त्याच्यात मराठ्यांना सहभाग घेतला म्हणजे इतर ओबीसी छातीवर बसले असते सरकारच्या, आमचं काढून त्याला कुठून देता म्हणून. मराठ्यांना काही फरक पडला नसता, त्यांना तेवढं रिझर्वेशन मिळालं असतं. 1.5%, 2% काय द्यायचं ते ओबीसीच्या अंतर्गत, पण इतर ओबीसी कडून ते काढून घेतलं गेलं असतं. हे न करण्याकरता गेल्या सरकारने मराठ्यांना एक वेगळ्याच क्लासमध्ये घालून रिझर्वेशन. द आर्ग्युमेंट मेड वॉज, वेअर डू यू फाइंड इट इन द कॉन्स्टिट्यूशन टू क्रिएट सच अ क्लास? आणि आज जर तुम्ही मराठा हा क्लास निर्माण केला तर उद्या तुम्ही अजून कोणता क्लास निर्माण कराल? 3रा क्लास कराल, 4था क्लास कराल, 5वा क्लास कराल. घटनेत कुठेही अधिकार दिलाय आणि राज्य सरकारला अधिकार येतो कुठून? हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला घटनेचं आर्टिकल 15 अमेंड केल्याशिवाय करता येत नाही. आता त्याचं ठोकपीट करून सुप्रीम कोर्ट काय करतं ते बघूया, ते होईल तेव्हा होईल. त्यावेळेला तुम्ही मला पुन्हा बोलवा सेमिनार करता आणि आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. पण ॲज इट स्टँड्स टुडे, be aware that these are the limitations within which equality right manifests for social and cultural backward people and scheduled caste and tribes. त्यांना equality of opportunity, equality of status देण्याकरता आर्टिकल 15 त्यांना एक रिझर्वेशन कार्व आउट करून देते. आर्टिकल 16 मध्ये एम्प्लॉयमेंट बद्दलचं रिझर्वेशन आहे. एम्प्लॉयमेंट बद्दलचं रिझर्वेशन काय? तर सरकारी नोकऱ्यांमध्ये दे अलाव यू रिझर्वेशन.
तो म्हणतो देर शॅल बी इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल सिटीजन्स in the matter relating to employment or appointment under the state. त्याच्यामुळे खाजगी नोकऱ्यांमध्ये नाही, फक्त सरकारी किंवा निमसरकारी किंवा ज्याला आपण स्टेट म्हणू शकतो अशा बॉडीज मध्ये नोकऱ्या देताना रिझर्वेशन राहू शकतं. आता याच्याबद्दल वेगवेगळ्या तऱ्हेचे वाद कोर्टामध्ये गेलेत. एक वाद होता की अपॉइंटमेंटच्या पहिल्या पदावरच मिळेल, पुढे कसं द्याल, प्रमोशन मध्ये देता येणार नाही, म्हणून कॉन्स्टिट्यूशन अमेंड करून इव्हन प्रमोशन मध्ये हे देता येईल असा त्यांनी एक भाग आणला. पण ऑल दोज प्रोव्हिजन्स अपार्ट, बेसिकली नोकऱ्या देताना जर तुम्हाला रिझर्वेशन करायचं असेल तर शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्स यांना तर देताच येतं, पण other persons who do not have adequate representation in the services under the state अशी रिक्वायरमेंट घातली. एखाद्या समाजाला जर तुम्हाला आर्टिकल 16 खाली सरकारी नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन द्यायचं असेल, तो शेड्यूल कास्ट नसला, तो शेड्यूल ट्राईब नसला, त्यांना तर आहेच, पण त्यांच्या व्यतिरिक्त जर द्यायचं असेल तर द कॉन्स्टिट्यूशन रिक्वायर्स that they must not have adequate representation in the service under the state. थोडक्यात महाराष्ट्र सरकारमध्ये मराठा समाजाच्या लोकांना पुरेसं रिप्रेझेंटेशन नाही आहे, म्हणून आम्ही तुम्हाला हे देतो. याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नागराज नावाच्या एका केसमध्ये लंबचौडं भाष्य करून ठेवलंय. ते म्हणतात की तुम्ही नोकऱ्यांमध्ये जेव्हा रिझर्वेशन देता तेव्हा एखादा क्लास हा बॅकवर्ड आहे का नाही हे तुम्हाला आधी ठरवावं लागतं, आणि ते तुम्ही म्हणता म्हणून ठरत नाही, ते ऍक्च्युअली तुम्हाला रिसर्च करून ठरवावं लागतं की हा क्लास बॅकवर्ड आहे म्हणून. याच्याच करता ती आधीच्या जेव्हा गेल्या सरकारने मराठा रिझर्वेशन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्या हायकोर्टाने स्ट्राईक डाऊन केलं होतं, saying ki where have you found that these people are not adequately represented. म्हणून यावेळेला मराठा रिझर्वेशन करायच्या आधी कमिटी, नारायण राणे कमिटी एस्टॅब्लिश झाली. त्या कमिटीने रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टच्या धर्तीवर लेजिस्लेचरनी लिटरली 1.5 मिनिटात हा कायदा पास केला. त्यावेळेला ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन बद्दल त्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे रिपोर्ट आहेत आणि त्याच्यावरून दिसतं की मराठा समाजाला ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही. नागराजमध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन वॉज वन ऑफ द थिंग्स दॅट वॉज आस्क्ड फॉर. The other thing that was asked for in Nagaraj cases, की हे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन तुम्हाला इम्पेरिकल डेटाने ठरवावं लागेल. सरकारमध्ये पुरेशी नोकरी नाही म्हणजे सरकारच्या रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये किती टक्के यांना नोकरी मिळायला हवी. आता त्यांचं पॉप्युलेशनशी ज्या प्रमाणात नातं आहे आणि पॉप्युलेशनचं सरकारी नोकऱ्यांशी ज्या प्रमाणात नातं आहे त्या प्रमाणातच नोकरी त्यांना जायला हवी. मग त्या प्रमाणात जर ती जायची असेल तर डेटा काय काढलात तुम्ही की महाराष्ट्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये मराठा लोकांना इतक्या नोकऱ्या आहेत पण त्यांना इतक्या मिळायला हव्यात म्हणून डेफिसिट आहे. हा इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्ट म्हणतं असला जर तर तुम्हाला ते देता येईल. आणि ह्याच्याबद्दल आमचं जे आर्ग्युमेंट होतं मराठा केसमध्ये की असा इम्पेरिकल डेटा नाही, किंबहुना इम्पेरिकल डेटा याच्या विरुद्ध आहे, तरी देखील जबरदस्ती असं यांनी म्हटलेलं आहे की हा डेटा आहे आणि म्हणून आम्ही देतो. सो वेन यू अकॉर्ड रिझर्वेशन, नॉर्मली शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्सना कॉन्स्टिट्युशनली हे दिल्या गेलंय आणि त्याच्या व्यतिरिक्त बॅकवर्ड क्लासना हे रिझर्वेशन देताना शिक्षणामध्ये ॲज आय शोड यू आर दे एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड हे तुम्हाला दाखवावं लागेल, मग त्यांना तुम्ही देऊ शकाल. नोकऱ्यांमध्ये, आणि ते फक्त सरकारी नोकऱ्यांकरता आहे, तुम्हाला हेही दाखवावं लागेल की त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही आहे.
in addition to them being backward. कारण ते जर बॅकवर्ड नसतील पण सरकारमध्ये ॲडिक्वेट नोकऱ्या मिळत नसतील तर त्यांच्याकरता रिझर्वेशन नाही आहे. म्हणजे आधी तुम्हाला हे एस्टॅब्लिश करावंच लागतं की ते बॅकवर्ड आहे आणि मग एस्टॅब्लिश करावं लागतं की त्यांना ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही आहे, मग त्यांना ते देत आहेत. दिस इज हाऊ द राईट टू इक्वालिटी इज व्ह्यूड in terms of the practical application in the constitution. तुम्हाला जर आजच्या सेशन नंतर कॉन्स्टिट्यूशन बद्दल किंवा प्रिएम्बल बद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आम्हाला त्या शंका नक्की कळवा. धन्यवाद. अविरत थोडं सोशल.